मंडळी नमस्कार. आयुष्यात अनेक वाटा आपण पायाखाली घालत असतो. प्रत्येक वाट लक्षात राहत नसली तरी काही वाटा अशा असतात की ज्या कधीच विसरता येत नाहीत. त्या एवढ्या परिचयाच्या होतात की जर काही दिवस तिकडे गेलो नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. अशीच ही वाट आजीच्या घराकडे जाणारी. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्यावर भरभरून प्रेम केलं. चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचं भांडार म्हणजेच फुलाबाई भोसले आजी, अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या जिजामातेला भेटण्याचं कारणही तसं विशेष आहे. जवळपास 6 महिन्यानंतर भेटीचा योग आला ते आपल्या काही सबस्क्रायबरने आजीला कमेंटच्या मार्फत विचारलेल्या प्रश्नांमुळे आणि तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे. म्हणूनच निघालो ह्या अनोळखी वाटेने, ओळखीच्या वाटेने, आपलं प्रेम, आपल्या अडचणी आणि खूप सारं प्रेम घेऊन. वयाची 100 गाठायला आली तरी काम काही सुटत नाही. हातामध्ये खराटा घेऊन झाडलोट करणारी आजीबाई जरा थकलेली वाटली आज. चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं काहीतरी सांगायचं होतं तिला. काय सांगायचे बाबा, सुखाचं कुठलं नाही बाबा, सगळं दुःखाचं आहे. सगळं दुःखाचं आहे. पण त्या दुःखाला सुद्धा पक्क करायला लागतं. हा ना. पक्क केलं तर सुख, नाही तर खकी साख. जग नाही राहिलं आपल्यासारखा आणि आपण नाही राहिलो जगासारखं. वाचून बघ. तुझा माझा तणतण वाजन घंटा. लिंबाचा पाला वाळून का कुटून ठेवला आपलं सकाळचं तोंड धुयाचं आणि एवढी तोंडात पावडर टाकायची आणि मग त्या प्यायचा. मग तुला काय आजार पण नाही ना? कवच नाही आजार. ती पावडर मला पण खायला पाहिजे. म्हणजे खाय न्यायचं आणि कुटायचं आणि खायचं करून. सोपं आहे का कुठं बाबा? काढू का आता पाला? काढ. मला एक माणूस म्हणला की आजीला म्हणाव ते काय असतं ते आपलं मुळीचा वर्ग औषध आहे का? नाही मुतखड्याव. मुतखड्या होय. हा म्हणलं मी आजीला भेटलो की इसरीन की बाबा मुतखड्याव काय. त्याला सांगायचं की मडकं घ्यायचं आणि मडक्यात दही ठेवायचं. काय करायचं? दही ठेवायचं मडक्यात. हा, मडक्यातलं दही लागलं ना की मग आपलं स्टीलच्या तांब्यात नाही तर बघूल्यात काढून घ्यायचं आणि खालवर करायचं आणि त्यात 2 दाणे मिठाचं टाकायचं आणि एवढी हळद टाकायची आणि ती प्यायला द्यायची. मी तो मुतखडा पडून जाईल. असं किती दिवस करायचं? किती 8-15 दिवस केलं ना किती पडून जाईल. बरं नाही ते पण तेवढी तष्टी बघायला पाहिजे. दादा तुम्ही ऐकलं का आता आजीने काय सांगितलं? तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती की आजीला विचारा औषध काय आहे का. तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा बघा आणि हा उपाय तुम्ही करा, 100% फरक पडणार. मग लिंबाचा पाला जरी न्याला ना ते कुठला ना तरी त्याचा रस काढून प्याला ना तरी तो मुतखडा पडत. तरी फरक पडेल. हा, हे असला लिंबाचा पाला आपले ते फेरीसा असतं ना त्यात काढ मिक्सरमध्ये काढायचा. हा, आणि चांगला प्याला बरं प्यायचा. त्याला काय होते? किती दिवस? किती दिवस प्यायचा? काय प्याला तर काय येते का? चांगलं आहे उलट तेवढं. मग जेवढं पिन तेवढं चांगलं त्या आहे. दिवशी तो कल्याणचा एक पाहुणा आला होता इथं. म्हणलं आजी त्या म्हणलं हे बघ तुला एवढे पैसे देतो. म्हणलं मला पैसे नको, मला माणुसकी पाहिजे. म्हणलं तुम्ही कुणाच्या घरातली? म्हणलं मी नाना शांडकर दिले. त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. हा बघ काय कमावलं आपण मग आयुष्यात. मग माणसं कमावली. मग आता ह्या वाड्यात राहायला इथं हाय का कुणी राहतं माणूस? तेच मला आखरीत वाटत ते. रात्री येणार आहे 9 वाजता तुला गाड्याला. येऊ का 9 वाजता? ठीक आहे. तू कशी राहते मला बघायची. बघ दार लावती काय तर काय
दाराला काय ती दगड बसवायची आणि दार याटायचं की झालं का मग तुला आवाज येईल. आलास की दिली लाट की पडलं बिचाड माझं मी झाले रिचाड मी येईन रातचं तुला बघायला काय करते रातची ती तू येईनच येईन आज संध्याकाळी हा 8 वाजता येईन 100%. हाड 8 वाजता हा मग गाठच पडली चांगली मग चांगली गाठ मारची 8 वाजता अरे काय येतंय येतो 100% येतो. मी आला की तुला आवाजच देईन. खास त्यांना भेटायला आज मी रात्री निघालोय कारण तो एरिया किती रिमोट आहे आणि किती लांब आहे गावापासून दाखवण्यासाठी. आता ह्या बाजूने आपण जाऊ शकतो कारण रस्ता चालू आहे कारण शेतामध्ये कुठलं पीक नाही आहे कारण एरवी इकडं गुडघाभर चिखला असतो येणं शक्य नसतं आणि हा रस्ता चिखलातून जातो पण उन्हाळ्यामध्ये रस्ता सुकलेला असतोय आणि ह्या शेतामधून हा रस्ता गेलेला त्यांच्या घरापर्यंत आणि त्या रोडने आपण चाललेलो आहे. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. काळा कुट्टा अंधार आहे चालणं पण नाही आहे. तुम्हाला पाहायचं असेल ना तर गाडी बंद करून आपण पाहू शकतो किती किरकट आहे. आहे का रातकरी यांचा आवाज येतोय का लांबपर्यंत कोण नाही अंधारच अंधार आहे. चला गावापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब आहे त्या आजीबाईंचं घर आणि एकदम आयसोलेटेड एरिया आहे. आजीबाई सध्या एकट्या असतात घरी. एरवी या वड्याला पाणी असते त्यामुळे इकडून आपण पायी काही जाऊ शकत नाही आणि तर गाडी यायचा प्रश्नच नाही. आता गाडी आली तर फक्त केवळ इथं रस्ता कोरडा असल्यामुळं आणि खासरा रिकामी असल्यामुळे. समोर दिसतोय ते आजीबाईंचा राजमहाल जिजामाताचा बांधला. जिजामाता जिजामाता मुतखड्याचं औषध किंवा अजून काय औषध मग हे तुला शिकवलं कोणी नाही ना कोण बाप हो का माझा बाप लई ते निरोप आला त्याला बापाला माझ्या काय म्हैस काढली होती बरं मेरवण्यामध्ये कुणाची रेडको काढायला. आता पडेल नदीच्या निघाल्यावर मला आता तू कुठं जाऊ नकोस आणि येऊ नकोस सरळ ह्या वाटेने जा. माझ्या बापाला मानला तिकडे रेड काढायच्या जाग्यावर गेला. आता गेला तिथे जे गेला ती एक अशी गाय हांबरत होती. ते बाप म्हणला थांबा रे मी आलो बाहेरने. ती गाय हांबरत होती तर बाप जसा गेला तसं त्या गायने त्याच्या मानव डोकं ठेवलं. काय केलं मानव डोकं ठेवलं आणि हांबरायला लागले. बापाला माझ्या रडायला आलं. काय तर त्या बापाने गायवाल्याला बाहेर बोलावला. माझ्या बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि 1000 रुपये काढले द्यायला लागला. माझा मला पैसे नकोत मला माणुसकी लागते माझं. काय मी त्या गुरांना पण माणुसकी होती नुसते आवाज ओळखलं आणि त्या पण नानाला ही औषधं कोणी शिकवली होती. नानाला गुरु चांगला होता. कोंडवलीचा करंजकर बघत हो ना हट्टील करंजकर बघत होता. मग त्यांना असं कोणत्या रोगावर होते औषध सगळ्या रोगावर औषधं मूळव्याधाचं डांग्या खोकल्याचं सर्दीचं प्याकाट चमाकले ते चमकचं सगळं घरगुतीच सगळं घरगुती. माझा बापले बस हे होता. बापाचं मी बघून चालवलं. बाया म्हणला हे बघ ह्या खाड्यावर पाय दिला तर रुचला म्हणू नकोस. रुचला तरी दुसऱ्या खाड्यावर पाय पाडला तरी तू रुचला म्हणू नकोस. तू नुसती पावडर टाकत जा तुला चांगलं आव्हान मिळेल. मी चांगलं आपल्या बापाचं आव्हान मिळवलं आणि ह्या जाग्यावर आणली. नुसतं बघून तू शिकली बघून एखाद्या देवाच्या वर तुला बुद्धी आहे. बुद्धी हा मग हे तुमची बुद्धी कायमस्वरूपी राहू द्या आम्हाला. हे आई सुखी राहू दे सुक्याचा तरी मी उजेड पडून दे. नाही मग हे ध्यानात ठेवते कशी पण तू मग ठेवायचं. हा
सुप्रापगी होतो चुका तर दुसरं काय नाही तिथं. सोन्याचा संसार होऊन दे आणि अजून सोन्याची माडी बांधून दे आणि मला इथं बघायला येईल. पुढचे 10 वर्ष 100% येणार आहे मी अजून. तू 10 वर्ष काय हलणार नाहीस. 10 वर्ष काय रे, अरे ठेसचं मारण झालंय आता माणसाचं. हा 2-3 काय मी पुण्यांदा रावणी झाड आणून मी लावली आता. बोल आणि ती पण खडकाव खडकाव खाली पूर्ण खडक आहे. ती बघायला राजू मावशी आली त्याची मावशी ना, तर तिने मला कसली साडी न बांगड्या आणल्या होत्या. ती पडली ती फुटली. कुठं पडली होतीस? पडली वर पडून येतो खडकाव. परत पडली वय. हा मग ते पडणं गुरांनी मारणं चालूच आहे. वर पडलं जाते. ते अजून भर झालं नाही पायाचं. नाही ना अजून नाही नाही. हे बघ हाय हाय थोडक्या हाय आले परत. आले वर आणि घेऊ हित हात दुखत हित हित काय रे हा मी तुला म्हणलं होतं ना येईन म्हणून तुला भेटायला. बाबा ना हा जेवलीस का? आता कोण आले दुसरं हा दार उघडू का? उघड की. या दारातून एवढ्या फटीतून रातचं जनावर येत नाही वे. जनावर येते का? हा जनावर कशाला बाई अयो हे अक्क पडन की ग. जेवलीस का? हो का आता जेवली लवकर आवरलंस. चल काय झालं अशी? अगं ही चौकट आहे पडन उराव तुझ्या. काय सांगायचं हा उत्पत्ती जेवलीस तू? जेवली आता जेवली. जेवलीस वय. हा काय स्वयंपाक केला दिसत नाही मला. चूल नाही पेटवलेली. तुला कशाला मग तुझ्यासारख्याने दिला आणून ते खाली. खालीच वय. बरं बरं नाही म्हणलं तुला मग म्हणलं होतं ना मी येईन म्हणून आलो 5 मिनिट तुला भेटायला. आता चाललंय पुण्याला. पुन्हा जाणार हा ते मोकळे इकडं सगळ्या फटी आहेत माझ्या वाच आणि वाघ नाही आला म्हणजे वा कसं आहे कसं आहे म्हणजे आता दार कसं बघितलं बघा त्याला कळतंय. हा त्याला कळतंय की म्हातारीला मागून नये कुणी नाही पुढून नये कुणी नाही. आणि याच्यात आपली त्या हाक मारत्यात सत्ती निघून जात्यात. मग सत्ती ठरले आणि म्हातारं मरले. तुझी बरी डेअरिंग आहे बाबा दार इष्ट राहायची. मग आपलं नाही व्हायचं. अरे तू दारिस्त काय करतोयस? माय ना एवढा साप मुरीत आला ह्या. हा ना हा परवाच्या दिवशी मग आणि वासरू होतं उभं आणि हे वासरू एक खोडसा. आता काय करायचं? साप तर आला. मग राजा काय जे ये रे म्हणलं मी मांजरांना बोलावलं बरं का. त्यांचं नाव राजा गाजे हा आहे. गजा राजा ये रे. आता कुठे गेली असत्या हे बघा या आली असती आणि आली ना मांजर हं. ते बघा आलं या बघ, आला राजा गाजा बरोबर. गजा काय गजाला बोलव गजाला बोलव. ये 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 गजा ये रे म्हणे ये. मग गेला का साप? आणि मग काय केलं साप आला येऊन दिला हं. इकडं. आणि मग काय केलं खाली बसले. हं. कुंभार जाय सातीला तू हं. पातीला वाघ जाय आणि चौथीला म्हणलं जांभळवा. आता काही करा म्हणलं नाही तर मला मारा म्हणलं. आता नाही कुणी न्या कोंडीवर म्हणलं असेच वाढीच्या मार्गाने. असे जोरात हे 2-4 शब्द बोलले फटाफटा. गाय उठली आणि फिरलं ना माघारी. फिरलं वाघ माघारी. फिरला हो साप फिरला माघारी. मग तुझ्या ध्यान ठेवा सगळेजण आहेत. हसून तो असतास ना हं. तर खरंच मोठला असाच पॅन्ट आहे म्हणजे तो साप बघूनच. बरं आपली काळजी घे. हे बघ तिकडून एवढं झोक माझ्या बाबा तू आणि हसलं लाटणं हा ना सापाचं काट काळजी घे टाकलं. काळजी घे. इकडे सगळं मोकळे आहे. मोकळं नाही काय हे बघ आता वारा होता सुरू झालं काय होईल? हं? वारा या वर आल्यावर काय गेलं वाहून. नेऊन दे की नेलं बरं, जाऊ का आता मी? जा. मी आलो खास तुला भेटा. मग काय म्हणतो हे काय घातलीस? मग ते स्थिर हे वाटतात ना अशा बाहेर राहत्यात तांब देत्यात तांब्यानी वय तांबे. फरक पडतो तरी. पर तांब्याच्या अंगठीने फरक हे सोन्याचे आहेत का? सोन्याच्या कुठल्या मग अडकावल्यात आपल्या पण ह्याने फरक पडतो नाही ह्याने तांब्याने काय होतं? पुरकतं होतं आणि शिरा चांगल्या राहत्यात हाताच्या. हा का? तू पायात नको चालताना बूट घालू तुला दम निघान का? हा हा मग तू बूट नाही घातलास तर तू चालशेन का? नाही हा उशाला नाही उशी घेतली तर झोपशेन का? नाही आणि मग बोल म्हणून ते घातलंयस. मग तुला कोण म्हणलं घालते? हा 16 लुगडून ब्यामबाट कशाला ठेवायचं उघडं? ब्यामटापर्यंत नाकाचे पायाच्या नका डोक्याच्या केसापर्यंत ते पायाच्या नकापर्यंत दाखवून गेले आणि कुंभारड्या तर राहते आणि शिस्तीनेच करून खाते बाबा.
बस. घरात म्हातारं माणूस असेल तर त्याला भार नाही भाग्य समजा. कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो ना देवो, सावली मात्र नक्की देतं. मला नाही वाटत 10 वर्ष हालतील म्हणून. त्या तोंडात साखर घालीन 10 वर्षात बघ. काय तुला कुठला आजार आहे का? आजार नाही. बघ चांगलं दिसतंय, दस काय 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 चांगलं येतंय, ना दमा आहे ना शुगर आहे ना काय BP आहे तुला. मग कशी काय हालची ना राहायला इथं तुझ्या बाजूला ह्यो कडुलिंबी बघ बरोबर तुझ्या गुरं आहेत, मग सगळं तुझ्या बरोबर औषध. मग किती गोट आहे मला, तुमच्यापेक्षा जास्त म्हणा गोट. तुमचं नुसतं मोकळं पोत. तुला कोण कोण गोते? बघ ही झाडांची शीताळ सावली, मी भाग्याची मागते. सावलीने काय होते नुसतं? मग उगवलाय सुरवे जातो मावळायला, हां जातो तोरण्या गडाच्या कुशीला, आणि मी आहे कुंभारजायच्या कुशीला. बोल. मग तुझ्या इथं राहणं तुझ्या ध्यान ठेवायला कोण आहे मग? मग एवढी येते लोक सगळी, मी ही झाडं झुडं पाला पाचोळा गाबाळ आबाळ सगळे आहे माझ्या संग. म्हणजे ही झाडं जुडं गाबा तुझं उदाहरण मुळी ठेवतो. डाळीशी आहेत माझ्या. हां मी लकांडले तरी माझ्या हाताला धरत्या, पण तुम्ही नाही धरायचं. तुम्ही म्हणा जाती तर जाऊन द्या, खाऊन द्या, जाऊन द्या, पण ती नाहीत म्हणायची. नाना शेंडकराची मी लेक आहे. माझ्या बापाच्या हातात 18 तोळ्याचं सोन्याचं कडं होतं, तोळ्याच्या अंगठ्या होत्या. पण मी कशाला मिनगिरी नाही झाले, पण माणूस केला मी जगले म्हणून हे दिवस बघितलं. हां इजत सांभाळली बापाची मागली. आता तुझं किती वय असेल? 90च्या पुढं असेल? जास्त असेल, जास्त असेल. जास्त असेल. आता कोणी नाही माझ्या वयात. आणि ह्या वयात पण तुझ्याकडं सगळं दिसणं, ऐकणं, बोलणं सगळं व्यवस्थित ठेव. मला वाजवली ते उगवतोय ते सूर्यनारायण नाही. हां मला चांगली ठेव. कसं काय तुझं ध्यान राहत असून? मग सूर्यनारायण म्हणला हां किरण झाडावर टाकतो, पण तू म्हाडावर नीट बस. सुस्त कसं आहे तुला हे? 32 दात आहेत ना, तर आता तुला दात नाही राहिले, जीवच राहिले. मग राहिल्यात का दात? मग खरं तेच बोलायला काय हरकत मग तरी भाकरी खातीस व्यवस्थित? मग भाकर टाकायची, भिजवायची, आपली चुरून चुरून खायची. हां संध्याकाळची TV लावायची आणि आपलं खुशाल ती बघायची, मग झोपायचं. आणि सकाळचं टायमिंगला उठायचं. मग स्वयंपाक एकटीच करते का? आणि याच्या आत शेण बिन भरून लुटून सगळं आपलं मुकाट्याने चिया घेऊन बसायचं. स्वयंपाक सगळं करते का अजून? मग काय करायचं, एक भाकर टाकायची सकाळची आणि एक संध्याकाळची. लय कशाला मग ह्या वयात पण स्वयंपाक करते का अजून? मग आपल्याला कोण द्यायची आई? आई गेला, बाप गेलं, माय गेली, माया गेली, दया देवा तो मामाला आधी बाद जाय. पण ह्या वयातून स्वयंपाक करते मला कौतुक वाटते तुला. मग करायचं थापून एक भाकर टाकायची, टाकायची. आपल्याला कोण द्यायचे आई? ती लाडलीची ना, हां कुठली पांडीतली हां दिसते का? दिसली. हां तुझ राहते बाबा इथे चौकटे अंगावर राहते. कशी राहते कशी राहते? कला म्हणून लिहिला. कला म्हणून लिहिला. हा नाही तर फुलं घ्याला. बाई काळजी घे, एकट्याचं काम नाही बाबा. ही म्हातारी म्हणून राशीत शिकली. का तू एकला? आपली डेअरिंग नाही का? आणि राहू शकत नाही आपण. का नाही 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 बाबा, बोलायला कसं येतं? जेवलं तुझी दारिष्ट आहे, तूच करू शकतीस. हा? चला अरे येऊ का? त्याला हा. मुलाखत लागती सगळी. काय लागती मुलाखत? मुलाखत लागती सगळी है ना? हृदयाला, की आज आपल्याला उद्या कोणत्या वाटेने जायची, परवाच्या दिवशी कोणत्या वाटेने जायची. अच्छा अच्छा. हा. आता ते बघ एक लावलंय तिथं माग बोलायला मला. तुला टाइमपास लावलाय तुला. हा ते बोलतंय आपलं. चल जाऊ का? कानून कायदा ना आपलाच फायदा, आपलाच फायदा. आता बघ गेलेली 10-15 वर्ष झाली असतात. एक बाय चांगली आहे कामा, म्हणजे एकच मुलगा आणि 2 नवरा बायको. अजून माझं ध्यान काढती आणि तो मामापाशी म्हणा काय वस्तू जिती पाठवून शेणी. काय म्हणते फुलाबाईनं तू बसली,
तिथं कुणी सांगा तुम्हाला ते धनगर वस्ती वेळेला गेली ना ते भेटतात मला मग तू आपल्या ठिकठिकाणी माणसं पेरल्यात पेरल्यात हा आणि झाडच लावल्यात ठाम आणि बसले खांबाला टिकून जाम. अशीच राहा पुढचे 10 वर्ष जाम. आता ते कुणाच्या हातचं आहे का? आता आपण बोललोय चाललंय गेला मरण तर ते काय कुणी आवरीन का? नाही. आणि मग आली तर जायचं कॅळी येऊन शे पण लवकर नाही येणार. नको येऊ. त्याने काहीतरी आहे ना योजले मग काहीतरी ते अजून कार्य अजून राहिले बाकी. आहे मग ते मग उगाच दोर तुटाना अजून. तुटून बोल तुटायचाही नाही आणि गाठ सुटायचीही नाही. भली भली गेलीत. हा आणि न्याय मीच केली. भली भली गेली न्याय मीच केली. बोल. पण जिजामाता काय हल्ली नाही अजून. नाही झालं जिजामाताने सांगितलेलंच होतं मला पहिल्यापासून. ह्या मांडर नाही हसू केलं तर ती जवळ येत्यान का? नाही. हं? संध्याकाळचं आहे बघ एक ह्या कुशी होऊन एक ह्या कुशी होऊन मांजर वय. मांजर आणि मग उठले ना हा की मग ते पायाक पहिली पाळायचे का की पाय दुखतो ना हा पायाक पाळायचं मांजर ते पांढरं ते आणि पायाचा वाज घ्यायचा. का नाही पडली का काय ते होय मांजर तेव्हा ध्यान ठेवतात ती मांजर. मांजरं गुरं सगळी चांगली. मंडळी एरवी या रस्त्याने येणं अवघड असतं. बेसिकली हा रस्ता बंदच असतो कारण इथं पूर्णपणे भात शेती असती आणि गुडघाभर चिखल असतो. आता हे मोकळं आहे कारण उन्हाळ्यात ह्या शेतामध्ये काही नसतं. क्षेत्रिकाम असल्यामुळे आपण जाऊ शकतो ते पण छोट्या गाडीने. मोठी गाडी काही जाऊ शकत नाही. आपण पाहिलं की किती आयसोलेट एरियामध्ये आजीबाईंचं घर आहे आणि ती कशी तिथं राहते. डेअरी म्हणली पाहिजे का नाही. कलियुग कठीण झालं म्हणून माणूस बोलत नाही परत. कलियुगच कठीण झालं. मी जमानाच बिघडला. किंमत बदलली माणसाची. मी- वीजच नाही राहिली त्यांना की ही म्हातारी आहे, हे तर नाही ही कल्पना नाही त्यांच्यापाशी. वजन नाही राहिलं वजन. मग आजकाल काय आले वजन. सजन वजन काय आले. सजन वजन पैशाला आले असं. पैशाला मग माणुसकी पाहिजे. माणुसकी नसती तर तुम्ही माझ्या दारात आला असता का? नाहीच येणार. तू आहेस तोपर्यंत आम्ही येणार. तू मेले की आम्ही येणार नाही. येतं येतं का जवळ ते. बोलो बरं त्याला बोलो. ये चल ये माझ्याच मागं येणार. ये गजे माझे या चला या दर सखे ये सखे या दर. बोल. त्यांना माया लावली झाडांना त्या गुरांना. हात तोंडावणे हात फिरवलं तर दुसरं जवळ येईन. नाही फिरवलं तर येईन का सांग बघून ते. नाहीच येणार ना. आणि मग आता मागं मी गेलो तर माया पुढे पुढे पळता येते. तू बोलायला बरोबर आलं. मग का आलं. माया लावलीस तू. मी देईल तू म्हणजे जायचे पण मी लय पुण्य करून ठेवले. लय पुण्य केलंयस तू म्हणून तू एवढी 90 गाठलीस तू. कसले आजार नाही काय नाही. तणाबरोबर मनाचंही आरोग्य उत्तम असेल तर विचारांचंही आरोग्य चांगलं राहतं. दीर्घायुष्य राहणं केवळ मनावर नाही तर विचारावरही अवलंबून असतं. गेले कित्येक वर्ष घराच्या आजूबाजूला केवळ सेंद्रिय खतावर उगवलेलं अन्नधान्य खाऊन आजीच्या शरीराचं तसेच विचारांचं आरोग्य सुधारलेलं आहे. सुनबाईच्या मदतीने आजीने घराभोवती अनेक पालेभाज्या आणि इतर पौष्टिक धान्य पेरलेलं आहे. जाणून घेऊया कसल्या प्रकारचं अन्नधान्य आजीला खरंच निरोगी आयुष्य मिळवून देतं. हरभरा आणि त्या कोपऱ्यात मका पावटा कांदा मग तुला कुठं बाजारला जायची गरजच नाही. गरजच नाही. आणि सगळं कुठंच नाही. मला वाड्यावरच बसायचे कुठं जायचं नाही. आणि सगळं शुद्धच आहे ना. मग काय
त्यात खत नाही बीत नाही. काय नाही काय नाही. हे बघा, हे खरं शुद्ध खाणं आहे, घरी पिकवलेलं आणि कुठलंही केमिकल नाही, सेंद्रिय खतापासून. आणि ह्या कोथिंबीरचा वास पण बघा, आला का वास? तुम्हाला नाही वास यायचा, पण याचा वास मला आवडते. चांगली बागायत केली आज, होय का? इथे काय होतं? वांगी वांगी वांग्याची झाड ते हळदीचं काढलं. जिजामाता हो, चांगली बागायत केली आहेस. कोथिंबीर आहे, मेथी आहे, वांगी आहेत, नंतर कांदा आहे. मग कुठं जायची गरज नाही तुला. कुठे नाही जायची, हां, जायची गरज नाही कुठं तुला. कुंडीवर पण नाही जायची गरज. कुठं कुंडीवर नाही, त्याला टाईम आहे अजून. हा. मग हे कोण करतं एवढं बागायत? मग फुली आहे म्हणून बाग बागायचं. हां ना. सोपं नाही कुठे, सोपं नाही. गणित सोपं नाही. गणेश सगळे अवघड आहेत तुझे. मग त्या कपड्याला काय लावलं काळं काळं? बुका लावला, बोका कोणत्या देवाचा लावला होतास? रोजचा लागतोच लावायला. रोज लावतीस वे? सकाळ तोंड धुयाचं, लिंबाचा पाल्याचा बुगायची तोंडात टाकायचा हां, आणि मग नंतर चे प्यायचं. मला वाटलं पंढरपूरचा बोका लावतीस. पंढरपूरचा नाही तर कुठला बुका. पंढरपूरचाच आहे ना? हा. अरे वाटा नाही ना, वाटाणा काढला नाही, मसूर काढली नाही, हरभरा काढला नाही, सगळं डुकरांनी खाल्लं. मग एवढं आपलं 2 सारं पाणी देऊन देऊन बिनून तेवढं आपलं मी केलेत. मग याला पाणी बिन कुठं आणतो? पाणी इरीची मोटर बसवलेली आहे ना, हां, आपलं बियाणं टोपायचं आणि द्यायचं. अच्छा. मग काय पण शेवटी कष्ट आलेत ना. आले की इकलं कशाचं, आपलं खायला झालं, आपलं परपून येऊन आलं, ते पिशवी भरायला झालं, बाद झालं. पुरीला द्यायला गावतं, पोराला द्यायला गावतं, कायचं युक्तच. तेवढीच पाहू नका. मग आपली पोरं पोरही खुश आणि पाहुणही खुश. पाहुणे खुश. आणि काय इकायची फिकायची. हे बघ, पप्पाचं झाड मेलंय झाड. कापलंय का तुम्ही? त्याला पडलंय. होत गेला म्हणून मी कापून टाकलं होतं, मग ते इथं पाणी असल्यामुळं फुटलं. मला वाटलं ते हे आपल्या बघ की पावसाने पडलं. पपया बघ कशा लागलेत बघ, हाय का बघ. पडलं तरी त्याला पप्पाला. पपया लागलेत, पडलंय तरी. बघा तुमचं प्रेम किती झाड हा. झाडाच्या प्रेमामुळे झालंय सगळं. मग काय नाही, बघ वांग्याची झाड बघ, गावरान वांग्याची झाड काय केलं वांग? बघ की, आहे हे बघ. बघ की वांग, ही वांग्याची झाड तुम्हाला आहे ना भाजी करता रुपये खर्चाची गरज नाही, सगळं जागे आहे. हाय बाबा. एकट्या पोटा एकट्याला का पुरतं ना? एकट्या लेका पुरता हाय बरं. आणि तुम्हाला पोट नाही ना? हाय की आम्हाला पोट. चल चल. काय ते कणीस कणीस कसलं खायचं. खायचं? पण त्याचं नाव काय? काय म्हणजे? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. बघा मंडळी, आजकालची इंग्लिश मिडियमची मंडळी, ही आजकालची पिढी पॉपकॉर्न म्हणतोय हा. अरे हा पॉपकॉर्न नाही, हे मक्याचं कणीस आहे. स्वीट कॉर्न आहे ते इन इंग्लिश, आणि ह्याला मराठीत म्हणतात मक्याचं कणीस. बारीकच वाटतोय रे भाऊ. नाही नाही, झालं की बरं पाहिजे. असं वाटतं एक पाणी द्यावं आणि मग उठतावा. काय करतोस, आपलं खायापुरतं करायचं. हा झालं बरं पैकी, चांगला काय, जाऊ दे मरू दे तिकडं. नाही नाही, पाण्याची गरज नाही. बरोबर आहे. आपलं एक वर कधी आलं तर चाललं पाठीतून ताजीच्या ताजी भाजी घेऊन मोकळं जाण्यापेक्षा. तुम्हाला शहरात भाजी मिळते हो, भाजी ताजी भाजी नाही ना मिळणार, आणि ते पण आपल्या हाताने उपटायची आणि भाजी करायची. आता यांनी इथं कांदा पण लावलाय, तुम्हाला कांद्याची भात पण खायला मिळणार आणि कांदा वापरायला मिळणार आहे. मंडळी आता सध्या युद्ध चालू आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की शहरामध्ये गॅस मिळणं पण अवघड झालंय. त्या पार्श्वभूमीवर लोकांना आता अक्षरशः ना उपाशी राहायची वेळ आलेली आहे. पण गावाकडच्या माणसावर ती वेळ येऊ शकत नाही, कारण इथं गवऱ्या आहेत, फाटी आहेत, आणि स्वयंपाकाला ह्या भाज्या पण आहेत. म्हणजे शेवटी तुम्हाला गावाकडेच यावं लागणार. गांधीजी म्हणले खेड्याकडे चाला, ते खरंच आहे. एक ना एक दिवस माणूस खेड्याकडे येणारच आहे, आणि तो ट्रेंड आता सुरू झालाय. झालं होतं इथं. अरे चहा करते मी. हो काय पण चहा इथं? हा मग त्याला काय झालं, वाडा तिकडे लांब. आपलं दिवसभर काम करायचं, तिकडं चहा करायचा, नाही पियायचा. तुम्हाला तुमची चुले होईल. हा चुले चूल. शाबास. मग
म्हणजे सगळंच तुमचं आहे ना नैसर्गिकच आहे. सगळं निसर्ग करते. आता ही चूल बघा ढेकळांची चूल आहे आणि त्याच्यावर चहा करते त्या. मग काय? मला नाही करा वाटत बाबा. काय अरे खरं भाऊ बघला आता घरात नेलं मुद्रानी म्हणून आपली पेटवायची इथं काम करीस तोपर्यंत ठेवायचं त्या. अजून काय काय असतं मग? काय नाही बाबा कोथमिरी जरा भाजी मका आहे काय ठेवतात डुकरं वाण्यार हा मग तरी करता येऊ पण. तरी करतो आम्ही येऊन आमची म्हातारी आमच्या मुदतीला हा म्हातारीला भेटायला आलता का तू हा काय म्हणली म्हातारी एक माणूस मला म्हणला की आजीला बेटा मला मूतखडा झाला त्याचं औषध विचारा. मग सांगितलं का म्हातारी? सांगितलं. बरं झालं वर्ष वर्ष काढीन का म्हातारी 10 वर्ष हालत नाही. का नक्की नाही तुझी गडबड होईल माझी गडबड नाही व्हायची. तुम्हालाच काय करीन ती? का पाण्या पावसाचं तुम्हालाच काय करीन ती? वर्षभर टिकन का टिकन टिकन 10 वर्ष काढणार ती. हा? 10 वर्ष काढणार. नक्की कसला आजार नाही नाही मावशीला. तर आम्हाला काळजी होती वर्ष काढते का नाही म्हणलं थकली आता. मंडळी, जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात, प्रेरणा देतात, शब्द साथ देतात, शब्द नातं देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. लिहिल्याशिवाय 2 शब्दातील अंतर कळतच नाही आणि हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचं मनही जुळत नाही. जिथं बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हसण्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सर्व समजतं ते प्रेम खरं असतं. आला का वास? तुम्हाला नाही वास यायचा? पुण्याचा वास मला आवडते. मंडळी, आजीने सांगितलेली जी औषधं आहेत ती तुम्हाला पटली का? आजीने सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का? शिवाय अजून आजीकडून तुम्हाला काय हवे का? म्हणजे एखाद्या रोगावरचं औषध किंवा एखादी रेमेडी किंवा अजून काही सल्ला तुम्हाला हवा असला तर मला तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोचू द्या. तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचले की मला कळेल आजीला काय विचारायचं आहे आणि तुम्हाला काय हवं आहे. चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात शुक्रवारी 11 वाजून 11 मिनिटांनी. तोपर्यंत धन्यवाद.